विद्याधर गंगाधर पुंडलिक कथाकार, नाटककार, समीक्षक म्हणून प्रसिद्धीला आलेल्या विद्याधर गंगाधर पुंडलिक यांची यंदा जन्मशताब्दी. त्यांच्या स्मृतींना वंदन. विद्याधर पुंडलिक यांचा जन्म जळगाव येथे 13 डिसेंबर 1924 रोजी झाला. त्यांनी समाजशास्त्र विषयात MA केलं. PhDच्या प्रबंधासाठी रिलिजन इन द लाईफ ऑफ कॉलेज टीचर्स इन पुना हा विषय त्यांनी घेतला होता. प्रारंभी काही शाळांमध्ये शिक्षक, पुढे समाजशास्त्राचे प्राध्यापक म्हणून त्यांनी विजय महाविद्यालय विजापूर आणि सिद्धार्थ महाविद्यालय मुंबई येथे कामही केलं. पुणे विद्यापीठातल्या समाजशास्त्र विभागातून ते प्रपाठक म्हणून निवृत्त झाले. त्यांनी जवळपास 60 कथा, 5 एकांकिका, माता द्रौपदी व चार्वाक ही 2 प्रकाशित व 2 अप्रकाशित नाटकं इत्यादींचं लेखन केलं आहे. या व्यतिरिक्त त्यांचं आवडलेली माणसे हे व्यक्तिचित्रण आणि शाश्वताचे रंग हे समीक्षा लेखन प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर समाजशास्त्रीय आणि अनुवादित लेखन त्यांच्या नावावर आहे. तथापि कथाकार आणि एकांकिकाकार म्हणून त्यांनी त्या प्रकारावर आपल्या व्यक्तिमत्वाचा ठसा उमटवला आहे. 12 वर्षांनंतर ही त्यांची पहिली कथा, ती सत्यकथामध्ये 1951च्या अंकात प्रसिद्ध झाली. वॉर्ड नंबर 7 या त्यांच्या कथेने त्यांना कथाकार म्हणून नाव मिळवून दिलं. या कथेत माझा आदिस्वर मला सापडला असं त्यांनी म्हटलं आहे. जिथे जाईन तिथे मी चमकेन या अनावर आकांक्षेतून त्यांचं लेखन झालं. डॉक्टर पु ग सहस्रबुद्धे, डॉक्टर के ना वाटवे, प्राध्यापक रा मालेगावकर या प्राध्यापकांच्या अध्यापनातून पुंडलिकांच्या मुळातील साहित्यविषयक आस्थेला खतपाणी मिळालं. श्रीपू भागवत आणि राम पटवर्धन यांच्या चिकित्सक संपादक दृष्टीने त्यांची कथा संस्कारित झाली. गंगाधर गाडगीळ, अरविंद गोखले, पुभा भावे यांच्या नवकथेच्या भराच्या काळात त्यांना कथालेखनाची प्रेरणा आणि आदर्श गवसले. मराठी नवकथेने आणि नवकवितेने उंच डोंगर माथ्यावरील वाऱ्यासारखं स्वातंत्र्याचं आणि प्रयोगशीलतेचं एक उन्मेषशाली वातावरण त्या काळात निर्माण केलं. कथेच्या आशयावर, भाषेवर, तंत्रावर, घडणीवर कसलंच बंधन नाही. अक्षरशः कोणत्याही विषयाला कथा कोणत्याही तंत्राने गवसणी घालू शकते, ही कलेतील स्वातंत्र्याची प्रेरणा आणि प्रचिती हे नवकथेचं खरं देणं आहे. असं त्यांचं नवकथेसंबंधीचं आकलन स्पष्ट आणि स्वच्छ होतं. पोपटी चौकट, टेकडीवरचे पीस, माळ हे कथासंग्रह, देवचाफा हा 5 दीर्घ कथांचा संग्रह, फॅन्टशिया हा फॅन्टसीच्या अंगाने जाणारा कथांचा संग्रह हे सारं त्यांचं कथात्मलेखन आहे. यातून वेचक पुंडलिक हा त्यांच्या निवडक कथांचा संग्रह सिद्ध झाला आहे. त्यांच्या कथांमधून लहान मुलांना आवर्जून स्थान मिळालं आहे. त्यांच्या एकूण कथांपैकी जवळजवळ 1/3 कथा लहान मुलांसंबंधी आहेत. त्यांच्या आजी शरण येते, त्याला मिळाला वनमाळी, मी आणि पेंडसे या कथांमधून वृद्धांची चित्रं आली आहेत. त्यांच्या प्रवास, वाटा, वेडी वाकडी लाल रेषा, सती या कथांची बीजं काही ख्यातनाम राजकारणी व्यक्तींच्या जीवनातील आहे. त्यांनी लिहिलेल्या वॉर्ड नंबर 7, हाडशीर, एका मांजरीची कथा, ठिपका, मी आणि पेंडसे, पुत्र, गाय व ऐलतीर या कथांमधून मृत्यूचं चित्रण आढळतं. हिंदू संस्कृती परंपरांचं चित्र त्यांच्या माळ, त्याला मिळाला वनमाळी, विपरीत काही झालं नाही, दवणा, अपार व अर्धुक या कथांमधून समोर येतं. दवणामध्ये तर लोककथेचा अत्यंत सुंदररित्या त्यांनी वापर केला आहे. आगगाडीच्या प्रवासात कोणीतरी बाईने मुलाला दिलेला जन्म या वृत्तपत्रातल्या बातमीवर त्यांनी प्रवास ही कथा लिहिली. एका महाविद्यालयाच्या प्राचार्यांचा खून करण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे असे नक्षलवादी तरुण त्या अपत्य जन्म प्रसंगी आगगाडीच्या डब्यात असतात, अशी विरोध नाट्यात्मक जोड त्यांनी या बातमीला दिली. BA पर्यंत शिक्षण झालेल्या बुद्धिमान तरुणाला हॉकी खेळताना मार लागतो आणि गुडघ्याची वाटी कायमची कामातून गेल्याने अपंगत्व येतं. त्या तरुणाचं आणि त्याच्यावर प्रेम करणाऱ्या तरुणीचं अनोखं
काव्यपूर्ण आणि तरीही कारुण्यजन्य चित्रण हा सामोरी या कथेचाच विषय आहे. कथाकार म्हणून पुंडलिकांची दोन सामर्थ्य जाणवतात. एक, अर्थपूर्ण अनुभवांची निवड व स्वीकृत अनुभवांना हळवेपणा, भावविवशता व कमालीचा एकांगीपणा येऊ न देण्याचं भान. समाजशास्त्राच्या व्यासंगाने व तत्त्वज्ञानाची बैठक लाभल्याने अनुभवांना गहिरी अर्थवत्ता कशी प्राप्त होईल यावर असलेला कटाक्ष. यामुळे त्यांचं लेखन क्वचित कोरडं वाटण्याची शक्यता असते, पण या कोरडेपणात कलाप्रकाराविषयीची एक अभिजात आणि प्रौढ तात्विक जाणीव कार्यरत असते. त्यांच्या कथातून दिसून येणारी तरल पारदर्शकता, जीवनविषयक अनुभवांचं सहज सुंदर आविष्करण, व्यक्तींमधील नात्याच्या अन्वयार्थाने सूक्ष्म व मृदू विश्लेषण, कथांतर्गत व्यक्तींच्या स्वभावांचे चैतन्यपूर्ण कंगोरे, कथारचनेच्या संदर्भातील डोळस प्रायोगिकता, कथावस्तूचा झुळझुळणारा प्रवाहीपणा, विशिष्टलक्षी अर्थगर्भ प्रत्ययकारक शब्दशैली, मर्मस्पर्शी भेदक व संयमी निवेदन पद्धती आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांची मनःपूर्वकता, यामुळे त्यांचं लेखन लक्षणीय ठरतं. पुंडलिकांनी अखेरची रात्र ही कथा महाभारतातील अंतिम युद्धाच्या आदल्या रात्री कृष्ण, कुंती आणि कर्ण यांच्या संबंधांवर प्रकाश टाकण्यासाठी व त्यांना गवसलेल्या या प्रसंगांचा अन्वय स्पष्ट करण्यासाठी लिहिली. इतकंच नव्हे तर पुढे सुडाचे हे चक्र कोणीतरी आपला हात घालून थांबवायला हवं होतं ही द्रौपदीला जाणीव होते याचं चित्रण करणारी चक्र ही एकांकिका सुद्धा त्यांनी लिहिली. एकांकिकेच्या छोट्याशा अवकाशात पुंडलिकांनी शांततेचं व मानवतेचं एक महत्त्वाचं सूत्रच जणू मांडलं आणि एकांकिकाकार, समर्थ एकांकिकाकार म्हणून त्यांचं नाव झालं. त्यानंतर त्यांनी प्रार्थना, पैल तोगे काऊ, रंग यासारख्या एकांकिका लिहिल्या. त्या चौफुला या संग्रहात एकत्र प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. यातील प्रत्येक एकांकिका लक्षणीय आहे, पण त्यातही रंग ही एक असाधारण एकांकिका आहे. आयुष्यभर रंगभूमीवर नट म्हणून वावरणाऱ्या आणि नेहमीच दुय्यम भूमिका कराव्या लागणाऱ्या, पण अव्वल दर्जाची भूमिका लाभल्यावर आपल्या अभिनयाच्या मर्यादा जाणवल्याने पराभूत आणि व्यथित झालेल्या नटाचं दुःख ही एकांकिका विलक्षण ताकदीने मांडते. पुंडलिकांनी मोजकीच नाटकं लिहिली. माता द्रौपदी, चार्वाक ही त्यांची प्रसिद्ध नाटकं आहे. तर श्रद्धा, कुणीकडून कुणीकडे, दिवस फार चांगले आहे, धन्य मी ही अप्रसिद्ध नाटकं आहे. त्यापैकी शेवटचं स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जीवनावरील एकपात्री प्रयोगासारखं नाटक त्यांनी डॉक्टर श्रीराम लागू यांच्या सूचनेवरून लिहिलं. श्रद्धा हे अणीबणीच्या पार्श्वभूमीवर दोन पिढ्यातील संघर्षाचं चित्रण समर्थपणे करणारं नाटक अलक्षितच राहिलं. भारतीय तत्त्वज्ञानातील चार्वाक दर्शन हे नास्तिक समजलं जातं. पुंडलिकांच्या प्रारंभीच्या काळात एकदा आचार्य अत्रे यांनी या विषयावर लेखन व्हायला हवं असं म्हटलं होतं. चार्वाक तत्त्वज्ञानाची उपलब्ध सूक्त आणि सदाशिव आठवले यांनी लिहिलेलं त्यावरील एक पुस्तक एवढंच लेखन मराठीत उपलब्ध असताना पुंडलिकांनी चार्वाक ही एक व्यक्ती होती आणि तिचं बंडखोर विचार तत्कालीन समाजाला पटले नाहीत, यातून तिची शोकांतिका झाली या सूत्रावर नाटक लिहिलं. त्यांनी ज्या काळात नाटकं लिहिली तो काळ प्रायोगिक आणि व्यावसायिक रंगभूमीचा भराचा काळ होता. प्रायोगिकतेचं आणि यशाचं प्रलोभन त्यांना पडलं नाही. पुग सहस्रबुद्धे, इरावती कर्वे, अनंत काणेकर, श्रीपू भागवत, प्राचार्य नारळकर, साने गुरुजी, त्र्यंबक शंकर शेजवलकर, वी दास सावरकर इत्यादी 11 जणांवर त्यांनी आवडलेली माणसं या पुस्तकात लेखन केलं आहे. या साऱ्या माणसांचा या ना त्या कारणाने पुंडलिकांना सहवास लाभला होता. त्यांच्यातील लहान लहान सवयी, लकबी, विचारप्रणाली, इतरांशी वागणूक इत्यादींविषयींची पुंडलिकांची सूक्ष्म निरीक्षणं प्रत्ययकारी ढंगात व्यक्त झाली आहेत. व्यक्तिचित्रे या प्रकारातील एक वैशिष्ट्यपूर्ण पुस्तक म्हणून त्यांच्या या पुस्तकाकडे पाहिलं जातं. उत्तम कथेचे सत्यकथा पारितोषिक आजी शरण येते या कथेला महाराष्ट्र शासनाचा उत्तम कथासंग्रहाचा पुरस्कार पोपटी चौकटला, सोव्हिएत लँड नेहरू पारितोषिक चक्र या एकांकिकेला,
कॅप्टन गो गम लिमये पुरस्कार माळ या कथेला, वामन व रेणू देशपांडे पुरस्कार हा देव चाफाला आणि महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार हा आवडलेली माणसं या व्यक्तिसंग्रहाला मिळाला आहे. साहित्य लेखनात विद्याधर पुंडलिक यांची वाट स्वतंत्र राहिली. ही वेगळी वाट धुंडाळत असतानाच 9 ऑक्टोबर 1989 रोजी ते गेले आणि साहित्य क्षेत्र एका बहुआयामी लेखकाला मुकलं.